केलेला, स्वप्नात राज्य दान केलं आणि राज्याच्या सोबत 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. आता साक्ष दिलेला शब्द लक्षात आहे ना? म्हणले त्याला जागावं लागेल. म्हणले हो. म्हणले तुम्ही पूर्ण नगरी मला दान केलेलं, राज्य दान केलेलं. म्हणले हो. मग आता पूर्ण राज्याचा मालक मी या. हरिश्चंद्र राजा दरबारात जात आहे. दरबारात जाऊन आता तिजोरीमधनं 1000 स्वर्ण मुद्रा काढायचे आहेत आणि साधूबाबाच्या हातात द्यायचे. तिजोरीकडे जात आहेत. तोपर्यंत तिजोरीकडे जात असताना साधूबाबांना हाक मारली राजांना. म्हणले राजे काय करायलेत? काय नाही म्हणले तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे आहेत ना. म्हणले माघारी विरा. अहो राज्य जर मला दान केलंय तर राज्यातले सगळे जे पण असेल ते माझा अधिकार आहे, तुमचा अधिकार नाहीये. राजा म्हणले खरी गोष्ट आहे. जर राज्य तुम्हाला दान केले मग राज्यातली सगळीच इस्टेट तुमच्या, माझा अधिकार नाही. पण देवा साधू बाबा मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना. मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे देतो म्हणला. तिघही लोक हरिश्चंद्र राजा, त्यांची पत्नी ताराराणी आणि मुलगा रोहिदास, तिघही लोक विक्रीला उभे आहेत. पहिलं ग्राहक लागलं त्या ताराराणीला एका बाईने विकत घेतलं. ठरलेली रक्कम हरिश्चंद्र राजाच्याकडे जमा केली. ताराराणीच्या हात घेतले आणि ताराराणीला घेऊन जाते हात धरून. तोपर्यंत तिथं बाजारामध्ये एक ब्राह्मण काका उभे होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं कौशिक काका. कौशिक काकानं बघितलं, कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि ताराराणीला हाक मारली. बेटा तारा कुणाकडे चालली या? म्हणले काय नाही काका, या बाईनं मला विकत घेतले, या बाई सोबत मला जावं लागेल काका. कारण माझ्या पतिदेवानं शब्द दिलेला आहे 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे साधूबाबांना आणि 1000 स्वर्ण मुद्रे देण्यासाठी आम्ही तिघ लोक विक्रीला उभे आहेत. आणि पहिलं ग्राहक लागलं ते मला या बाईनं विकत घेतलं काका, मला या बाई सोबत जावं लागणार आहे. वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. महाराज काही दादांना राग येईल माझ्या बोलण्याचा, पण दादा पाया पडून माफी मागतो. मी तुम्हाला इथं कोणाला दुखवायला आलेला नाहीये. होईल तेवढं विनोदात कीर्तन करण्याचा माझा हेतू असतो, सगळ्यांना हसवण्याचा माझा हेतू असतो. पण सत्यता सांगत असताना राग येईल तर येऊ देत, राग आला तरी येऊ द्या, पण मी सत्यता मांडायलाही घाबरत नाही. मी तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात बोलत नाही. 5 वर्षाच्या लेकरानं रडावं मायसाठी. बापानं विचारलं बेटा रोहित अरे काहून रडतोय? त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगावं बाबा विक्रीसाठी तुम्ही उभे आहात, विक्रीसाठी माझी माय उभी आहे, विक्रीसाठी मी पण उभा आहे. पण ग्राहक लागलं ते माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे. पप्पा बाबा माझ्या मायला कौशिक काका घेऊन जात आहे. मला कोण घेईल मलाही माहिती नाही आणि माझी माय मला कधी दिसेल? बाबा कदाचित आयुष्यात माझी माय मला दिसेल की नाही माहित नाही, म्हणून मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे ना. एकदा मायपासून दूर व्हायच्या आधी एकदा मला मायचं दर्शन घ्यावं वाटायला, म्हणून मी आईला आवाज दिलाय. हो किती वर्षाचं पोरगे? 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं, 5 वर्षाच्या लेकराला वाटतं मायला भेटावं, मायचं दर्शन घ्यावं. इथं 30-30, 40-40 वर्षाचे पोरे माय बापांना लात मारायला लागले. काही शोकांती काय महाराज? काही गोष्टी पचत नाही समाजाला. अरे हा तोच भारत देश आहे की जिथं बापानं सांगावं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा हा माझा हिंदू धर्मातला भगवंत. आणि ते ग्रंथ आपण वाचतोय, मग आपण घेतोय काय? काही लोकांना तर बापाचं व्हॅल्यूच नाही, मायचं महत्व नाही. हो लक्षपूर्वक आहे का तरुण भावांना सांगतो, दादा फक्त विनोद ऐकू नका, माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे. हो तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसाल ना ते तुमचं पोरग बघतंय. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला प्रत्येक माईला वाटतंय ना माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? वाटतं ना. तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माय. हो बनू द्या ना. हो काय बाया
मायबाप जरी वेगळा राहतस ना तर ना रूम मका जाऊन बाजूना घर मका जाय ना नवरा तरी बाकी नाही बाय आता चिल का तू त्याला आज आता शिल घ्यायलीशी थोडा दिन मग तू पोऱ्या बी ऐकी ना तुला राखेल टाकी शिल घ्यायचो कारण जुना आपला काना देशच ना म्हणी खूप चांगले आहेत बरं का हो आणि मला त्या म्हणी सांगा ना बोलता आवडस जुना लोकेशने म्हणे सुईन मांगे चुलान मांगे हा जशी करणी तशी बरणी रास हो तुम्हाला वाटत असेल माझा पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे तर तुमचा नवरा त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होतोय ना ते बघण्याची दृष्टी ठेवा माया हो कारण ते तुमचा मुलगा बघतोय की तुम्ही सासू सासऱ्यांचं करताय तुम्ही सासू सासऱ्यांचं कराय ना ताई तुम्हाला पोरगा देखच ना लग्न व्हानंतर त्याला कितली बी बिघडणारी बायको भेटणे ना तो पहिली एकच वाक्य वापरी हे आमना खानदान मा मायबाप वागानी परंपरा आहे काय सांगितो आमना खानदान मा मायबाप वागानी परंपरा आहे पटस होईन ते राय नाही ते चालणे जाय भले लंगोट बांधीन गडवर निघ जाऊ पटच बघ पण तू आला तर चमत्कार तर काढत आज तू डायरेक्ट आम्ही आवड दिली पाठच ना दर्शन घ्यावं बाप्पाला सांगितलं बाबा माय मला जीवनात भेटते की नाही माहित नाही पण आता माय जाते एकदा माझ्या मायचं दर्शन घ्यावं वाटतंय हो म्हणून माझ्या मायला हक्क मारलं 5 वर्षाचं पोरग रडतंय मायला भेटण्यासाठी पूर्ण बाजारातली लोक बघत होती प्रत्येक बाजारातल्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते प्रत्येक व्यक्तीचं हो रडणं थांबत नव्हतं काही लोकांनी कौशिक बाबाला सांगितलं हो कौशिक काका ब्राह्मण दादा 5 वर्षाचा मुलगा मायपासून दूर होतोय एक काम करा ना त्या पोरालाही तुमच्या सोबत न्याना म्हणले कौशिक काकानं पोराचेही पैसे चुकते केले रोहिदासाचे आता दोघं माई लेकरांना घेऊन गेले आणि सांगितलं की म्हणले तारा राणी तुला आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधू संतांसाठी तुला सेवा करावी लागणार आहे आणि 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं म्हणले तुला सकाळ संध्याकाळ दुर्वा फुलं आणायची आहेत आता पोराला ड्युटी लागली दुर्वा फुलं आणायची संध्याकाळची वेळ होती मित्रांसोबत दुर्वा फुलं आणायला गेला दुर्वा फुलं आणायला गेल्याच्या नंतर ऐन अरण्यात वाढ गेलेला आहे मित्रांसोबत आणि तिथं 5 वर्षाच्या त्या रोहिदासाला एवढ्या लहान लेकराला सर्पानं दंश केलं सर्पानं दंश केल्याच्या नंतर ते पोरग जागीच धरणीला पडलेलं त्याच्या सोबत आलेले सगळे मित्र सैरावैरा धावत आले पडत आले त्याच्या माईला सांगायला लागले तारा राणीला म्हणले काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केल्या बाई तशीच घरातून निघाली केस तोडते आवाज देते सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गाने आवाज देते बाळ ए रोहिदासा कुठायले का आवाज देते पडत्या सैरावैरा धावत्या मारत पडते पडते जसा पाय उचलून टाकते बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पडला बाई दचकली पाहते तर काय बाई मी माझ्या लेकराच्या छातीवरच पाय दिला खाली बघते पोराचे पूर्ण डोळे लाल हिरवे झालेले होते उचललं पोराला उचललं बाई रडते स्मशानात आणलेला पोराला स्मशानात घेऊन आली राजपुत्रा पण परिस्थिती बघा बर का राजपुत्रा पर त्याला जाणण्यासाठी आता लाकडं सुद्धा नाही बाई इकडनं तिकडनं सरपण जमा करते लाकडं जमा केली लाकडं रचली आता पोराला उचललंय संध्याकाळची वेळ आहे काळोख रात्र पोराला उचललं आणि बाई ढसा ढसा रडत होती पोराला सांगत होती लेका तू एक राजपुत्र होता जेव्हा तू राजपुत्र होता तुझ्या माग पुढं दासी हिंडायच्या राजा पण परिस्थिती बघ ना मरण्याचं दुःख वेगळा पण मेल्याच्या नंतर आपल्या धर्माची संस्कृती कमीत कमी नवीन कफन तरी लावलं पाहिजे तू राजपुत्र आहे पण मी तुला नवीन कपडा सुद्धा देऊ शकत नाही शेवटच्या वेळेस काय प्रसंग आणून ठेवलाय देवा पोराला उचललंय ढसा ढसा रडत्या सरपणावर लाकडावर लेकराला ठेवणार तोपर्यंत मागून आवाज आला ले बाई काय करायलीस मागून आवाज आला म्हणले बाई काय करत्या काळोख रात्र होते एवढ्या रात्री आवाज देणारा व्यक्ती कोण असेल समोर एक माणूस येऊन उभा बाईनं बघितलं वीज कडाडली आणि वीज कडाडल्याच्या नंतर लक्षात आलं त्या विजेच्या उजडमध्ये ओळखलं आवाज देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाहीये आवाज देणारा व्यक्ती माझाच पती हरिश्चंद्र राजा
राणीच्या डोळ्यात अश्रू होते. पोराला खाली ठेवलं आणि जाते पोराला ठेवून नवऱ्याच्याकडे धाव घेते. त्याचं कारण असं, ज्या बाईचा पती मेलेला असेल त्या बाईला ते दुःख कळेल. पती जर सोबत असेल तर किती मोठ्या संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या बाईचा पती गेलाय त्या मायला विचारा जीवन जगणं किती अवघड असते महाराज. पती सोबत असल्यावर अडचणच नाही, कोणत्याही संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या ताईचा पती गेलाय, ज्या मायचा पती गेलाय, तिला विचारा ते दुःख किती मोठं असतं महाराज. विधवाचं जीवन जगणं एवढं सोपं नाही, बिना नवऱ्याचं जीवन जगणं एवढं सोपं नाही. ती जर का एखाद्या कागदपत्रासाठी कोणत्या कामासाठी बाहेर निघाली, एखाद्या माणसासोबत बोलत असताना तरी किडा पाडणारा, जाऊ दे रे बेकारी रे, म्हणजे अजिबात काहीच नाही, अभ्यास नाही, माहिती नाही, उचलीन टाळ जीभ लायल्यावर चांगला व्यक्तीला बी बदनाम कर टाका ना, असा बी काही कमीच राहतच. अरे एखादी माऊलीनं घरमा माणूसच नाही, तिला फिरणं पडेल, तिला काम करणं पडेल, तिला चुकीने ठरवा. पहिले हा विचार करा की ती कदाचित चांगली असेल, न कळत आपण कोणाला चांगल्या व्यक्तीला बदनाम करतोय, न कळत आपल्याकडनं पाप तर होत नाही ना. कधी एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, काय ना ज्या बाईच्या घरात कोणी करता पुरुष नसतो तिला विचारावं ते दुःख काय असतं. हो, मी कानादेशातला आहे म्हणून थोडा परिचय देताना सांगायला आवडेल. एखाद्या विधवेचं, एखादा विधवा बाईचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर मला सांगायला आवडेल, हे तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी तरी मना गुन्हा करी नागात, देवलेला मी का पूर्ण ज्योत, तरी मना गुन्हा करी नागात. देवबा दया येऊ दे तारे मनी, देवबा दया येऊ दे तारे मनी, नका जाऊ सोडी. पती सोबत असल्यावर किती मोठं संकट असलं तरी त्या संकटाला तोंड द्यायची ताकद असते. पर बाई एकटीचा, त्या बाईला विचारा महाराज. पण आता समोर पती या, मुलगा मेलेला, पण पतीच्या गळ्यात मिठी मारायची, आलिंगन द्यावर खूप रडावं, खूप दुःख व्यक्त करावं म्हणून पोराचं प्रेत ठेवलं. पती देवाच्याकडे जाते, माझ्या पतीच्या गळ्यात मिठी मारून खूप रडेल आणि खूप दुःख व्यक्त करेल या आशेनं पती देवाकडे जाते. पर हरिश्चंद्र राजानं आडवा हात केला, म्हणले तारा मला हात नग लावूस का, जर तुम्हाला हात लावला ना तर तू अपवित्र होशील. ज्या बाजारात विक्रीला तू उभी होती, मी पण उभा होतो, तर विक्रीसाठी आपला मुलगाही उभा होता. तुम्हाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता. आणि त्या डोंब्या महारानं मला ड्युटी लावली आहे स्मशानाची राखण करणं. स्मशानाची राखण करणं ही ड्युटी लावलेली आहे. आणि इथला ड्युटीचा नियम असा आहे, जर इथं स्मशानामध्ये प्रेत जाडायला येत असतील तर ते प्रेत जर जाडायचं असेल तर जे प्रेत आणतात त्यांच्याकडनं 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ घ्यावा लागतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला द्यावा लागतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत मला खावा लागतो. पर तारा, मुलगा आपला दुसरं प्रेत येईपर्यंत उपवाशी राहील. तारा, मला 1.25 शेर तांदूळ नाही भेटला तर चालेल, पर माझ्या मालकासोबत गद्दारी करायची नाही, मालकाला 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. काय परिस्थिती असेल त्या माईची, काय परिस्थिती असेल महाराज. अरे पोरग मेलय, त्याला कफन नाही या, हो कफन नाही या, पण तरी सुद्धा नवरा तिच्याकडनं 1.25 गज कपडा मागतोय. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देते, तरी सुद्धा भगवंतावरचा विश्वास डगमगला नाही आणि डगमगला सुद्धा नाही पाहिजे. म्हणून जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर भगवंत कोणत्याही संकटात धावून येतो. एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं, एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये जसं
जे सुख पाहिजे ते पुन्हा प्राप्त करून दिलं, पण अटळ विश्वास आपला देवावर असणं गरजेचं आहे. मग देवावर प्रेम किती करावं, किती प्रेम असावं आणि भगवंतावर किती प्रेम असावं, संसारावर किती असावं? नाही, काही लोकांचं देहावर किती प्रेम आहे. आता देहावरचं प्रेम विसरायला आमचे संत सांगतात. बाई, एक साधू रस्त्यानं चालत होते. चालत असताना एका साधूच्या पायाला कुत्रानं चावा घेतला. कुत्रा चावत होता, रक्त वाहत होतं. असे लोक बसलेले होते. त्या लोकांनी बघितलं आणि साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी आपके पाव को कुत्ता काट रहा है, आपके पाव को कुत्ता काट रहा है. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़ी जाने. काय सांगितलं? कुत्ता जाने और चमड़ा जाने, हमारा क्या है. इतकं उदास व्हायचं आणि इतकं उदास असतील तर अशा भक्तांबद्दल माझे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कीर्तनाची वेळ होती 9 ते 11. मी 15 मिनिटं लेट झालोय. म्हणजे तसं तर 5च मिनिटं लेट झालोय, तरी 11:15 होई जायला शेतस. म्हणजे तुम्हाला टाइम पुरा होई घ्या असं मला म्हणा. आवरू कमी आहे ते असं अवघड आहे. खरंय, हुशार लोक आहेत तुम्ही. पण मला ना प्रत्येक वेळेस विचारांना आवडत बरं का योगेश बाबा. अजून सांगू तिथला 12 वाजवू असं, म्हणजे तुम्हाला बी वाजवून मना बी वाजवली उभा असं. बर, सगळे बसलेले इथे ना, सगळे सुज्ञ लोक आहेत योगेश दादा साहेब. एक बी कोणी असा हलका विचार करणारा नसतील, कारण कीर्तनली बसेलेत म्हणजे त्या काही साधा लोक नाही शेतात, हुशार लोक येतात. म्हणा प्रत्येक हुशार माणूसले म्हणा प्रश्न आहे, तुम्ही जर कामले जातच होते, ड्युटीला जातच होते, समजा कंपनीमा कुठे ऑफिसमा किंवा शेतीना कामले किंवा शेतकरी वशात, जर शेतकरी होतील तुमनी कपास येचाना चालू शे, संध्याकाळी ना 5 वाजेक्यात मजूर सुटाना टाइम होई जायला शे आणि देव गाऱ्या गोऱ्या करायना 2-4 चाचे राही जाव शे. तुम्ही काय सांगता मजूर? हा काय सांगता त्या मजुरीला? हिम्मत करा ना कोणतरी. बरं जाऊ द्या, असं नाही तर मग मी आता तुम्हाला प्रश्न कोणले कोणले वाट राही ना, मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे बा. असं कोणले कोणले वाट राही ना, वरबोट करा, वरबोट करा. जाऊ द्या, काय नाही, बाकी नसले नाही. कोणले कोणले वाट राही ना, वरबोट करा. मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे असं कोणले कोणले वाट राही ना. संधू बाबा याच पण 21 जमा करा. काय टेन्शन नाही, बोलेल मी 15-20 मिनिटं, अजिबात कंटाळा करणार नाही. तुम्ही बसायला तयार आहेत, मला सांगायला काय अडचण आहे, बरोबर आहे की नाही? इथलं डिझेल लागा होता तिथलं लागी जायला, ते काय वाचाडी नाही फायदा. टेन्शन घेऊ नका, फक्त जागा सोडू नका अजिबात. 15-20 मिनिटं बोलसू म्हणजे बोलसू. फक्त नित्यनियमाप्रमाणे आता सगळ्यांनी काय करायचं, हाताना टाळी मुखाने नामचिंतन करायचं. विठोबाय
सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं. कारण आपल्या कीर्तनाचे जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणा. बटाले भजन म्हणान सांगितलं होतं ना. आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतात नाही. हो, आठे भजन म्हणान सांगू आठे म्हणतात नाही. हो, आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. तेवढं बरं आहे. धुडामा बरं आहे. बडा बाबा लोके बी कीर्तन लिही बसेल शेतस काना कोपरामा. टोपीवाला बाबा बी आहेत बिचारा. नाही तर काही काही गावेच ना म्हाताराशने वय वय घे तरी सुधरत नाही. कोणती वय मा काय करू. हा, एक 75 वरीस न म्हातार, 75 वरीस न म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं. आस्ती निहाय रात दारू पिना समी अरे श्यामा पोटाना बोलावो देवासी. एक बुकामा मुका कट्टा सुमंत 75 वरीसने वयमा गाणं बी कोणतं म्हण राहिलं म्हातार. हाय वयमा बराच म्हाताराशने वय वय जास्त तरी टाया बटत नाही. हा, तेवढं बरं आहे. आडे बाबा कीर्तन लिहि बटेलेत मोकला. आमना दोंडायचा ना एक म्हातारं 80 वरीस न म्हातारं मांगली गलीमा लगीन चालू होतं. लगीन मागे नवरदेव नवरीने ते लगीन बिगीन लायले ना. जेवण करली ना. जेवण करीशनी उठीशनी खुर्ची ओढली नाही. मंडप नाही कोपराला बशी. घर बी काय कामधंदा होतं नाही. आता ते लगीननी शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुळण्या टाकतास. अहो 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गुळण्या टाकरा ना. ते दखी होना घर होना. म्हातारीला म्हणे मला पानलंय म्हणे पिवायला. म्हातारीने लोटा भरते ना. यान गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना. यान तोंडमा दात न्याव म्हातारीवर गुळण्या टाके हो. म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला गेलो होता. तोच तांब्या इस काय डोकावर वडी फेका. म्हातारानं की डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होता. 7ही पोरेशने सासराला फोन कर देना मन बापनं डोकं फुटी घे दकाली या म्हणे. 7ही वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे हजार. 6 गरीबडा होतात पण दाखला बोलका होता. म्हणे का हो वेई डोकं कसं काय फुटणं. शिलगू द्यावं म्हणे. काय बांधवरते पाय बी सटकी घ्या का म्हणे. नाही हो. मग म्हैसनी गोमाल दे नका म्हणे. नाही हो. नेमकं काय वय ना. काहीच नाही हो. नातू खिरायनता. तो म्हणे बाबा मी सांगू का मन बाबांना डोकं कसं काय फुटणं. अहो बाबा म्हणे तो ठाय का बटय गाव ना. बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं. म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे. नवरदेव नवरी गुळण्या टाकरांता. तो मन बाबा दखीव ना. मन आजी पाहिजे पाणी मागा म्हणे. मन आजीने लोटा दिना म्हणे बरीच यान गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना. यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुळण्या टाके म्हणे. म्हातारीने बरेल तांब्या डोकावर उडी पेकी म्हणे. यान डोकं फुट जायचे म्हणे. दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लय घ्यात ना. ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. मुकला म्हाताराले सुधरत नाही. कोणती वयमा काय करू असं. हा 75 वर्षाचं म्हातारा स्टँडवर उभं राहून म्हणत होतं धोकेबाज 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 अशी तयारी ठेवानी. आई जर कम पडणं ना तर कुदी पडसू आपण कथा का ना व का सोडायला नाही झाला. अरे गाणं जर ते आवडलं ना भाव आपले ओतायचे. जसं की हे
हो तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई। तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई है, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई। वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई। चाल कोणती कराय ना, भाव भगवंता प्रति ठेवाना। हा आई बाबास न जाऊ द्या, तरुण भाऊ स्लॅटे भजन म्हणान सांग पाटे म्हणतात नाही, मग यास तर कुठे म्हणाल चेत लागस यासली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले जर कधी असले ब्लॉक कर, या पडेल बिताडा आडे बट्टस आणि पडेल बिताडा आडे म्हणतस हे पाखरा आजाद केले तुला भाऊ रे, तू नाही आजाद कर, तू न पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ, तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेवलं होतं रे बानट सुरूत नाले। हा तून पाखरानं पहिलंच ठरेल होतं मन लगीन निघून द्यावं, येडालेच वाढायला लाव तिना एकोरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ, कच जाई तुन पाखरा ऐ पाखरा बानट सुरूत ना। अरे त्या पाखरासाठी म्हणून काय तुझा उद्धार होणार नाही, चाल जरी ती असेल तर भाव आपले होतायचे, जसं की हे तेरे प्यार में मैं का नादा ये दिल मेरा, अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा, अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले ये किया, देखते ही देखते वाले तेरे ये किया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया। महिला माता तुम्हाला साडे तुमले आडे भजन म्हणान सांग का आटे म्हणतात नाही बहिणी जोन, तुम्ही बसेल बाया कमीत कमी 200-400 बाया आहेत बरोबर आहे ना, तुम्ही 200-400 बाया आहेत, तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन, पण आटे भजन म्हणान सांगू आटे म्हणतात नाही, आणि लगीन मग तुम्हाला चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं लगीन राहू दे, 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही। बरं त्या गाणं काय तुम्हाला मीराबाईना लिखेल नाही, काही जनाबाईना लिखेल नाही, काही देवनी स्तुती नाही त्या गाणास मा तुम्हाला गाणं ऐकीच नाही असा जीव करत ना फेटान सांग दोर बी लई फिरोगो, म्हणजे असं रस्त्यावर गाडी उभी कर देऊ, कपडा कपडा धुई टाको त्यावर टाक देऊ, लगेच फाशी लाईन माराना बजेट मध्ये राहतच लोक। तुम ना गाणं बहिणी स्व काय रे भाऊ, हो भाऊ वय गे रे म्हणा वावर सरी गे रे आड मुलांना टाक राय नो रे, आटे भजन म्हणान सांगू आटे म्हणतीत नाही, आणि त्या लगीन ना गाणं म्हणतेस म्हणे माया बहिणी तुम्हाला लगीन ना गाणं हे हे कोणी अंगण मा काट शिलगाई दिस होती काटले, यंदा ठरेले आपलं काही कितला का दांगडो घुशेना शिलगाई टाकली राहू देणे नाही, कोणी टाकी अंगण मा खाट बहानट सुरूत नाही, हा को त्याचा केसर ना गाणं ऐका तुम्ही, लड्डूला या पेडाला या मन चुलत काकू एक गाणं म्हण राहीन ती
वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवले उभट टांग म्हणा हिंमतच सुटच तुम्हाला गाणं ऐकीच नाही. अरे ते बिचारा आदिवासी लोकेशले साधा समजतस पण त्या आदिवासी लोकेश पण काही गुण शिकासारखा राहतच बरं का. हो काका हो तरुण भावांनो सांगतो हो काही लोकेशले जातपात ना बोलता पुढ काय पण काही त्या आदिवासी लोकेशले कमी समजतस. मन नजर मा तुम्ही जातले काय शेलगावने नाही शेरभू थोडं रोकडा बोलणार असं आपलं काढतून खिचडी लई म्हणून बोग ना. हां मोठ्या जातीचा मी त्याला समजतो ज्याचे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा. हां पण तुम्हाला परिचय देवासाठी तुमले परिचयसाठी सांगस आदिवासी लोकेशले तुम्ही कमी समजतस पण त्या लोकेस मा काही गुण इथला लेवासारखा राहतस. मला सांगा आदिवासीस मा एखादा नवर देऊनी मा नुसती एखादी नवीन सूनबाई जर उनी ना पाय पडता देराने जेटाने बटे अशा काही लाईन माने उभा राहते अख्ख्या जवळ उभे राहतेस. एखादी कोपरामा राईस घे सासू पाय पडानी एखादी ना पाय पडाना राहीस घे आणि ती पोर जर राहते घेऊन ये ना आणि दुसरं कोणी देराने जेटाने सांग अहो बहीण बाजू मग आपली मोठी सासू आहे आपली चुलत सासू तीच ना पाय पडले ती पोर जर गई ना पाय पडाले तरी सुद्धा नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड. हो बापरे का मग मागे पाय पडा मग तुला ते लकवा व्हायचंय मरीच जाशी तू कितला वायबार धंदा आहे. अहो चाना ट्रे सुद्धा असा फिरावता एखादी बाई मागे राही घे ना ती पोरणी जर अशी फिराय दिना ना आणि नंतर जर गई ना लिया ना ताई नको माय मी काय नंगा बुका निशे का गंच्या पिराज मी मग आम्ही जेल मध्ये सोडलं लोके. इतला वायबार धंदा आहे काही लोकेश ना जगाना आनंद नाही लेत आहे असं लोकेशले जगता नाही राह ना लोकेशले. माले सांगा आदिवासी लोक इथला फ्रेक न पोरगानं आणि गहू नवर देऊन माय खाता उठीन एक कोपरा उभी होती ती माईंकडे दख ए थांब रे किडा नको पाड रे आते पाहिजे इथला पाडा ना पुढे जड जाईणार रे. खाता पत्तर वाळीवर उठीस नाही कोपरा उभी होती. मी ती बहिणीकडे दख चांगलं 25-30 तोळा सोनं होतं अंगवर साडी नेशेल होती 15-20 हजारनी साडी होती नेशेल. बाबा 25-30 तोळा सोनं शे 20-25 हजारने साडी नेशेल खाता उठी जायला होती. बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बाईजी खायल्या ना मोठ्या बाई खायल्या ना अक्का खायल्या ना पण अक्का म्हणे नाही माय माल नाही खाणं म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग वैकीनाथ बहिणी सोन या पोरेले आवरील्या ना ज्या नाही त्याने समवाना बहिणी सोन तुम्ही त्या बी समवाना मन अंगला दिना मी फक्त कीर्तन लिहिले हो बहिणी सोन दांगडो गाला हो म्हणजे आई समवासही दिले तुम्ही तुमना समाव बहिणी सोन अरे काय दांगडो गाला हो वीस 25 तोळा सोनं शे 25 हजारने साडी नेशेले बड्या बाया रावण्या करत कोण ऐकी नाही राहते म्हणता आपले बरं महाराष्ट्र मग वैकी राहणार मी सबत बरं टोकी देऊ मग म्हणताय बहिणले मी जोडे गो म्हणता ताई बट्या बाया रावण्या करानात खायल्या ना म्हणते नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे म्हणतो ओ म्हणा बापरे का भरताय नाही म्हणे माल नाही खाणं म्हणतो काय वय ना म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतो तू कोणता झेंडा लावा मग वय ना काय तुले नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशे म्हणतो वय ना काय म्हणे माल कोबरान वाटी तरी लायका बापरे येडीशे रे भाऊ म्हणता आई बहीण 20-25 तोळा सोना अंगवर शे 25-30 हजारने साडी शे 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बानट सुरत नाही रे भाऊ म्हणतं तेवढं बरं आहे आटे बसेल बाईस मग एक बी बाई नाही तशी आटे बड्या समजदार आहेत बिचाऱ्या बाया जगता नाही येत जगता हो त्या आदिवासी बाया देवनं गाणं म्हणतीस लग्नेस माबी आपलं 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं यंदा मार्केट मा गे हा 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं मार्केट मा ये ना त्या बायात ना देववर जातीस मारुती रायावर नैवेद्य देवाले टोपला मा पापडे कुरडाया आणि त्या बाया गाणं म्हणते देऊन करता हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीनी गैरा तुला विलास उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीनी गैरा तुला विलास उन्युता देनास उन्युता देनास उन्युता देनास उन्युता देनास उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीनी गैरा तुला विलास उठरा उठरा
आदिवासी बाया देवना गाणं म्हणते आणि या स्वतःला चांगली जात ना म्हणणाऱ्या सांगते कोणी अंगण मकाड शिल काय दिसू म्हणतो की का दांगडू गुशे ना थोडा मा देवना बजने म्हणत जाऊ बहिणी सोन कारण हा जन्म पुन्हा नाही या भेटलेला जन्म आहे त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन आजचं कीर्तन होतं आमच्या आबासाहेबांचं सेवानिवृत्त निमित्ताने मी तर आबासाहेबांना सांगेल आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि त्या निमित्ताने एवढं मोठं आयोजन केलेलं आहे सनी दादा एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज असं वाटत आहे की आजचं सिंगल कार्यक्रम नाही आहे मला असं वाटतं 7 दिवसाची भागवत कथा झालेली आणि मी आज काल्याचं कीर्तन करतो एवढं भारी वातावरण तयार करून ठेवलेलं सिंगल कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद आणि धुळेकर तर विशेष प्रेम करतात राव हो छोटा मोठाही कार्यक्रम असला की लोकांची हजेरी असते म्हणजे मला हिंदू तरुणांबद्दल आता मला स्वाभिमान वाटतो की या 3-4 वर्षापासून चंदू बाबा पंकज बाबा योगेश बाबा 3-4 वर्षापासून म्हाताऱ्या बाबांपेक्षा माझ्या कीर्तनाला तरुणांचीच हजेरी जास्त असते आणि त्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे तुम्ही काही दादा तमाशाकडे जाणारे आज कीर्तनाला येऊन बसतायत मी तर तुम्हाला धन्यता देईल त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत की त्यांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची अपेक्षा निर्माण होत असेल तशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया ज्ञानेश्वर माऊली दादा